श्याम मराठी 5वी इयत्तेत शिकत होता. आज त्याच्या वर्गाची वार्षिक परीक्षा होती. ही परीक्षा घ्यायला खरे नावाचे शिक्षक आले होते. 5वीत असताना श्याम कानात भीकबाडी घालत असे, हातात शिंदेशाही कडी तोडे घालत असे. खरे परीक्षकांचे लक्ष श्यामच्या दागिन्यांकडे गेले. ते श्यामला म्हणाले, काय रे, दागिने कोण घालतं? बायका, श्याम म्हणाला. मग तू नथही घाल नाकात, खरे परीक्षक म्हणाले. त्यांनी पुन्हा श्यामला विचारले, अरे, तुला लोक चांगलं केव्हा म्हणतील? चांगले वागण्याने की दागिने घातल्याने? चांगले वागण्याने, श्याम उत्तरला. या प्रश्नोत्तरातून श्यामला खरा दागिना म्हणजे चांगले वर्तन हे समजले. चांगले वर्तन म्हणजे चांगली वागणूक, चांगले वळण. घरी आल्यावर त्याने ही सर्व हकीकत आईला सांगितली. आईची परवानगी घेऊन तो बाळशेठ सोनाराकडे गेला. भीकबाडी आणि कडी तोडून काढून आला. त्यानंतर श्यामने कधीही असले धातूचे अलंकार घातले नाहीत. असल्या किमती अलंकारांनी शरीर भूषविले नाही. पुढील आयुष्यात साने गुरुजी म्हणून वावरत असताना गांधीजींची खादी हाच त्यांचा अलंकार झाला. खादीचेच धोतर, खादीचाच सदरा, खादीचीच टोपी असा त्यांचा साधाच वेश होता. स्वदेशी खादी हाच त्याचा अलंकार होता आणि त्याचे स्वच्छ पारदर्शी निर्मळ वर्तन हा तर त्यांचा महान अलंकार होता. या महान अलंकारापुढे धातूचे अलंकार फारच सामान्य आणि किरकोळ होते. श्याम पालगडला मराठी 5वी पास झाला. आता त्याला इंग्रजी शाळेत घालायचे होते, पण पालगडला इंग्रजी शाळा नव्हती. म्हणून तो पुण्याला मामाकडे गेला. मुंबईच्या मोठ्या मामांची बदली पुण्याला झाली होती. श्यामचा मोठा भाऊ गजानन दादाही पुण्याला मामाकडेच राहायचा. मामांनी श्यामला घरच्या घरीच शिकवून एकदम इंग्रजी 3रीत घालायचे ठरवले होते. ते त्याचा अभ्यास घरीच घेत असत. श्याम घरी राहून अभ्यास करीत असे. श्याम दुपारी वाड्यात इतर मुलांबरोबर खेळत असे. ते क्रिकेटच्या सामन्यांचे दिवस होते. पुण्यात गल्लोगल्ली क्रिकेटमय वातावरण झाले होते. श्यामनेही जळणाऱ्या लाकडाच्या स्टंप केल्या, फळीची बॅट केली आणि बेलफळाचा चेंडू केला. मुलांचा खेळ रंगात आला आणि वाड्यातल्या एका मुलाला बेलफळाच्या चेंडूचा तडाखा बसला. झाले. वाड्यात खेळावर बंदी आली. श्याम हिरमुसला रडू लागला. तेव्हा तिथे गवंडी काम करणाऱ्या शिवरामने विचारले, का रे श्याम, का रडतोस? श्यामने आपले दुःख सांगितले तेव्हा शिवराम म्हणाला, रडू नकोस, मी तुला चिंध्याचा चेंडू करून देईन. शिवरामचे उद्गार ऐकून श्याम आनंदला. आपल्याला चेंडू मिळणार या आनंदाने त्याचे रडू कुठल्या कुठे पडून गेले. मग दुसऱ्या दिवसापासून श्याम दररोज शिवराम येण्याची वाट बघू लागला, पण शिवराम काही येईना. श्याम पुन्हा हिरमुसला. त्याने ही गोष्ट मामांच्या कानावर घातली. तेव्हा मामा म्हणाले, अरे तो दारुड्या, तो कसला तुला चेंडू देणार? शिवराम येणार नाही, आपणाला चेंडू मिळणार नाही असेच त्याला वाटले. असेच 10-15 दिवस गेले, पण शिवराम आला नाही. श्यामनेही शिवरामकडून मिळणाऱ्या चेंडूची आशा सोडून दिली आणि एके दिवशी शिवराम खरोखरच आला. श्यामसाठी चिंध्याचा गोलाकार चेंडू घेऊन आला. त्याने तो श्यामला दिला. श्यामला अतीव आनंद झाला. तो त्या चेंडूकडे आनंदाने पाहतच राहिला. तेव्हा शिवराम म्हणाला, श्याम, माझा मुलगा एकाएकी देवाघरी गेला, म्हणून मला येता आले नाही. घरातच होतो. तुझ्यासाठी चेंडू केला, तेवढेच दुःख विसरलो. श्यामने शिवरामच्या तोंडचे ते बोल ऐकले आणि त्याला त्याच्या उदात्त हृदयाचे दर्शन घडले. शिवराम श्याममध्ये स्वतःच्या मुलाला पाहत होता. स्वतःच्या मुलाच्या मरणाचे दुःख विसरून दुसऱ्याला आनंद देणारे ते शिवरामचे उदात्त हृदय किती विशाल, किती सुंदर. माणसाच्या हृदयाला 4 कप्पे असतात. ते छातीच्या पिंजऱ्यात असते. ते डाव्या हाताच्या बंद मुठी एवढे असते. ते पंपासारखे कार्य करते. ही सारी शास्त्रीय माहिती झाली, पण हृदयाची खरी श्रीमंती शोधायची असेल तर ती माणसाच्या वर्तनातून पाहायला मिळते. शिवरामच्या हृदयात श्रीमंती होती. अशा श्रीमंताचे दर्शन क्वचितच घडते. श्यामला आज ते दर्शन घडले होते. त्याला हृदयाची श्रीमंती समजली होती. एका सामान्य गवंड्याच्या हृदयाची श्रीमंती पाहून तो अचंबित झाला होता. ज्याच्याकडे धन नाही, ज्याला फार मान नाही, परंतु हृदय विशाल आहे, अशा एका श्रीमंताचे त्याला दर्शन झाले होते.
श्याम शिवरामच्या श्रीमंतीने मनोमनी नतमस्तक झाला. श्यामचे मन पुण्यात रमले नाही, म्हणून तो पालघरला आला. श्यामच्या वडिलांनी भाऊरावांनी त्याला दापोलीला मिशन हायस्कूलमध्ये घातले. तेथे श्यामची आत्या राहत होती. तिच्याकडे राहून श्याम मिशन हायस्कूलमध्ये शिकू लागला. तेथे त्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होऊ लागली. श्याम दापोलीला एकूण 4 वर्षे राहिला. आत्याकडे राहून तो घरातील छोटी छोटी कामे करू लागला. कामाचा त्याने कधी कंटाळा केला नाही. फुकट वेळ वाया घालविला नाही. लवकर उठावे, लवकर निजावे हा नियम त्याने अंमलात आणला. कितीही कष्ट पडले तरी विद्येसाठी ते केले पाहिजेत हे तो तिथे शिकला. त्याच्या शाळेमध्ये वादविवादोत्तेजक संस्था होती. तेथे विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची भाषणे होत. श्यामला वाटले आपणही एखादे व्याख्यान द्यावे. मग त्याने एकदा इतिहास वाचनापासून फायदे या विषयाची तयारी केली आणि एके दिवशी मुद्देसूदपणे व्याख्यान दिले. ते त्याचे पहिले जाहीर व्याख्यान. अशा प्रकारे त्याच्यातील वक्ता आकार घेत होता. याच शाळेत त्याच्यामधील कवीही जागृत झाला. श्याम काव्यरचना करू लागला. एकदा त्याची बाबा मुरडकर या मित्राशी काव्यावर चर्चा झाली. बाबाने त्याला विचारले, श्याम तुला येईल का कविता करायला? हो हो, न यायला काय झालं, श्याम आत्मविश्वासाने म्हणाला. आणि दुसऱ्या दिवशी त्याने पुढील रचना तयार करून दाखवले. राम नाम असे हितकारक, तेच होई सदा भावतारक. या स्वनिर्मितीचा श्यामला फार आनंद झाला. एकदा त्याने आपल्या मित्राच्या रामच्या वहीत चिमणीचे चित्र काढले आणि त्या चित्राशेजारीच एक कविता लिहिली. श्यामने लिहिले होते, चिमणी येऊन नाचून बागळून काय म्हणे मला, चिवचिव करीन चिंता हरीन हसरे माझ्या मुला. या कवितेबद्दल श्याम म्हणतो, ते चरण उगीच गंमत म्हणून लिहिलेले नाही. त्या चरणात आत्याकडचे माझे सारे जीवन मी ओतले आहे. अशा रीतीने श्याम दापोलीच्या शाळेत शिस्तबद्ध विद्यार्थी, वक्ता आणि कवी घडत होता, वाढत होता. त्याच्या जीवनाला आकार येत होता. भारत मातेच्या सेवेसाठी तो तयार होत होता. श्यामच्या घरची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. इथून पुढे वडिलांना आर्थिक ताण देणे शक्य नव्हते, म्हणून श्यामने सातारा जिल्ह्यातील औंध येथे शिकायला जायचे ठरविले. तेथे विद्यार्थ्यांची मोफत राहण्या जेवण्याची सोय होत असे. मित्रांच्या सांगण्यावरून श्याम औंधला आला, पण तेथे नुकताच एक नियम करण्यात आला होता. तो नियम म्हणजे संस्थानाबाहेरच्या मुलांना बोर्डिंगचा लाभ मिळणार नव्हता. श्याम पुढे संकट उभे राहिले, पण सखाराम दाते या मित्राने त्याला धीर दिला आणि म्हणाला, मला जे अन्न मिळते त्यातच दोघे खाऊ. श्याम आणि सखाराम त्या मिळणाऱ्या अन्नात जेवू लागले, पण त्या मर्यादित अन्नात दोघांचे भागणारे होऊ लागले. मनाची कुचंबना होऊ लागली, पण तरीही त्याने औंध न सोडण्याचे ठरविले. वाटेल ते हाल झाले तरी औंध सोडायचे नाही. वेळ पडल्यास माधुकरी मागून शिकायचे असे त्याने ठरविले. मग श्यामने एक भाड्याची खोली घेतली. तेथे तो राहू लागला. श्यामच्या पोटाचे हाल होऊ लागले. प्रथम पोटाचा प्रश्न मिटवणे आवश्यक. तेव्हा गोविंद साने या मित्राने एक युक्ती सुचवली. माधुकरी मागून शिक्षण पूर्ण करण्याची ही युक्ती होती. शेवटी श्यामनेही मनाची तयारी केली. शिक्षणासाठी माधुकरी मागणे पाप नव्हते, प्रश्न होता स्वाभिमानाचा. एके दिवशी रविवारी श्याम मुक्ता नेसला, खांद्यावर ओले फडके टाकले, हातात झोळी घेतली. श्यामचे हातपाय थरथरत होते, डोळे भरून आले होते. जीवनात तो एक नवीन प्रयोग करीत होता. पोटासाठी, शिक्षणासाठी, भविष्यासाठी, आई वडिलांना सुख देण्यासाठी. सोबतीला गोविंदा होता. त्यानेही श्याम सारखाच वेश घातला होता. दोघेही औंध मध्ये माधुकरी मागू लागले. एका घरापुढे राहून दोघांनी आवाज दिला, ओम भवती भिक्षाम देही. घरोघरी जाऊन दोघेही भिक्षा मागू लागले. लोक काही बाही बोलत. ते फार क्लेशदायक असे. कोणी म्हणे अवकाश आहे अजून, कोणी म्हणे आमची जेवण झाली नाहीत, तो या माधुकऱ्यांचा सुडसुडाट, उद्योग नाही मिल्यांना दुसरा. रिकाम टेकडे. घेतली झोळी की निघाले भिक्षा मागायला. माधुकरी मिळण्याऐवजी शिव्या शापच मिळत होते. क्वचित ठिकाणी चतकोराचाही चौथा हिस्सा भाकरीचा तुकडा मिळे. असे अनेक तुकडे गोळा करून पोट भरायचे होते. शिक्षण घ्यायचे होते. श्याम त्या मिळालेल्या भाकरीच्या तुकड्यांकडे बघत राहिला. काय करावे हा प्रश्न मनात निर्माण झाला. तरीही त्याने मनात निश्चय केला की काय वाटेल ते झाले तरी शिक्षणात खंड पडू द्यायचा नाही.
संकटे जशी वाढत होती तसा श्यामचा निश्चय वाढत होता, दृढ होत होता. ना खंत ना खेद. श्यामला माधुकरी मागून जेवणाचा कंटाळा आला होता. विशेषतः लोकांची बोलणी त्याला नको वाटत होती. म्हणून त्याने खोलीवरच स्वयंपाक करायचे ठरवले. त्यासाठी काही वस्तू खरेदी केल्या. तवा, ताट जवळ होतेच. उलथणे, वेळी, चाळण वगैरे साहित्य विकत घेतले. स्वावलंबनाचा प्रयोग सुरू झाला. श्यामने चूल पेटवली, पण भाकरी काही त्याला थापता येईना. चुलेपुढे बसून त्याचे डोळे लाली लाल झाले. डोळ्यातून पाणी येऊ लागले. शेवटी वैतागून त्याने रागारागाने तवा भिरकावून दिला. श्याम खट्टू झाला, स्वतःवरच रुसला. जवळ आई वडील नाहीत. परक्या मुलखात श्याम येऊन पडला होता. जवळ पैसेही नाहीत. कसे करावे, काय करावे याची त्याला चिंता लागून राहिली होती. श्याम स्वतःवरच रागवून कोपऱ्यात बसून राहिला. श्याम राहत होता त्या वाड्याची मालकीण द्रुपदची आई होती. त्यांच्याकडे विट्याहून एक म्हातारी पाहुणे म्हणून आले होते. म्हातारीचा भाचा तुकाराम तिथल्या पिठाच्या गिरणीत कामाला होता. मग त्या म्हातारीने श्यामला भाकरी थापून दिल्या. म्हातारी जोपर्यंत वाड्यात होती तोपर्यंत ती श्यामच्या भाकरी थापून देई. म्हातारीच्या रूपाने परमेश्वरच आपणाला मदत करीत आहे असे श्यामला वाटे. त्या म्हातारीने तुकारामला सांगून गिरणीतील खाली पडलेले पीठही द्यायला सांगितले. श्याम कधी कधी अशा पिठाच्या भाकरी खाई. 5-6 वेळा त्याने असे पीठ आणले होते. पुढे ते म्हातारी विट्याला निघून गेले. मग वाड्याची मालकीण द्रुपदची आई श्यामला स्वयंपाक करून देई. म्हातारीने जेव्हा प्रथम तुकारामकडून पीठ आणून दिले तेव्हा ते पिठाचे फडके श्यामने ट्रंकेत जपून ठेवले. म्हातारी विट्याला निघून गेली, परंतु ते पिठाचे फडके प्रेमाचे प्रतीक म्हणून श्यामने जपून ठेवले. एकदा तर त्याला सारा दिवस गवार खाऊनच काढावा लागला. तो म्हातारीला म्हणाला, आजी, आज गवारीचीच भाकरी, गवारीचाच भात, गवारीचीच भाजी, सारं गवारीचंच केलं आहे. खरंच साऱ्या एकच ब्रह्माचा तो पसारा आहे. श्यामला म्हातारीने मदत केली. द्रुपदच्या आईनेही मदत केली. गिरणीतले खाली पडलेले पीठ घेऊन तुकारामनेही मदत केली. कधी वाड्यातल्या आया बाया मदत करीत. त्या मदतीवरच श्याम औंधमध्ये राहत होता. त्या प्रेमावरच जगत होता. श्याम म्हणतो, माझ्या जीवनात असे सहज प्रेम मला ठाई ठाई मिळाले आहे. पुढे या प्रसंगाची आठवण म्हणून श्यामने एक श्लोक लिहिला. त्यात तो म्हणतो, कशास चिंता करीशी उगीच, जिथे तिथे माय असे उभीच. जीवा कशाला करीतोस खंत, जिथे तिथे हा भरला अनंत. मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया पुढील भागात. जर आपणास माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.